तर आज आपण सनई चौघड्याचा आजचा एपिसोड बघणार आहोत. तर आपण कालच्या भागात बघितल्याप्रमाणे आशू आणि गौतम टेरेसवर बोलत असतात तेव्हाच तिथे समायरा येते आणि त्यांना बघत असते. तर आशू बोलते, चला आपण खाली जाऊया आता, नाहीतर कोणीतरी येईल. मग गौतम तिला थांबवतो आणि त्याने आणलेलं गिफ्ट म्हणजे रिंग तो तिला दाखवतो. तर मग आशावरी बोलते, अंगठी? तर तो बोलतो, हो, मी ही खरं तर एंगेजमेंटच्या दिवशी घालायला हवी होती, पण आत्ता घालतोय. तर मग तो तिला अंगठी घालतो आणि त्या हाताची किस घेतो. हे सगळं बघून समायरा जलस फील करते. तो तिला अंगठी घालतो आणि विचारतो, आवडले ना अंगठी? तर मग आशू बोलते, हो सुंदर आहे, पण तुम्ही मला असे गिफ्ट नका देत जाऊ. तर मग गौतम बोलतो, मी माझ्या आवडत्या लोकांना गिफ्ट देत असतो म्हणून. गौतम आशूला बोलतो, आज जशी अंगठी घातली ना, तसंच तुझ्या गळ्यात एक दिवशी मंगळसूत्र पण घालायचे, पण लवकरच घालणार, असं तो तिला बोलत असतो. त्यांचं बोलणं चालू असतं, पण इकडे समायरा खूप जलस फील करते. ती काय करते माहिती का? ती आता खाली जाते आणि पमाला बोलते, मावशी, आशूताई कुठे दिसत नाहीये, कुठे गेली ती? तर पमा बोलते, असेल कुठेतरी, इथून कुठनं जाणार आहे? तर मग समायरा बोलते, नाही अगं, मी तिला पूर्ण घर शोधलं, पण ती मला कुठे दिसलीच नाहीये. तर मग समायरा बोलते, आय थिंक ती टेरेसवरती असेल. मग तर पमा बोलते, जा तिला बघून ये आणि बोलून ये खाली. तर मग समायरा नाटक करते की तिच्या पायात गोळ आला म्हणून, आणि ती बोलते, मावशी तूच जाऊन बघून ये ना. आता समायरा किती कुचकी असते बघा ना. तिथे ते दोघं बोलत असतात आणि त्या पमाला तिकडे पाठवते. पमा जाते आणि मग ही इकडे मनातल्या मनात बोलते, आत्ता खरी मज्जा येणार म्हणून. तर मग पम्मा वरती टेरेसवर जाते आणि ती आशूला बघते आणि गौतम हा तिथे असलेल्या ठिकाणी लपतो. ती आशूला बोलते, इकडे काय करतेस? तर आशू बोलते, अगं हवा घ्यायला आले होते. तर ती बोलते, केळवणाची तयारी झाली, लवकर खाली म्हणून. तर आशू खाली निघून जाते. इकडे केळवणाची सगळी तयारी झालेली असते. तर त्या बिंदू बोलतात की, वा, आमरस आहे का? मी पण बसू का? तर तेजस्विनी बोलते, केळवण तुझं आहे का? आपण नंतर बसू ना. तर उमा बोलते, हो, म्हणजे आता हिला ओवाळू दे, मग आपण सगळे बसूया म्हणून. पण त्या बिंदूला काही दम धरत नसतो. तिला आमरस खूप आवडतो, त्याच्यामुळे ती सारखीच बोलत असते, मग आपण पण जेवून घेऊया. तर तेजस्विनी तिला शांत बसवते आणि बोलते, नंतर जेवू ना आपण. इकडे अनु, साक्षी आणि मनू सगळेजणी बसलेले असतात. त्या सगळ्या तिथे बघत असतात. तेजस्विनी सुद्धा असते. तेजस्विनी बोलते, आम्ही किती दिवसांनी म्हणजे किती वर्षांनी टिपिकल केवन अटेंड केले म्हणून, आणि सगळे तिच्याकडे बघत असतात. ती बोलते, नाही म्हणजे आमच्याकडे कसं आहे, पार्टी वगैरे असते ना, हे असं कोणी करत नाही आता असं. ते बोलते, नाही का समायरा? तर समायरा पण हो बोलते आणि ती गौतमला बोलते, काय रे गौतम, काय होते? तर गौतम बोलतो, हो, खूप दिवस झाले ना आपण अटेंड नाही केला. आणि तो नुसता हसतच असतो. आणि तेजस्विनीचं लक्ष आता दुसरीकडे जाता. तिकडे काय असतं माहिती का, शरू आणि जय काय बोलतायत. आता जय कोणत्या मुलीशी बोलत नाही. तर तिला प्रश्न पडतो, हा तिच्यासोबत काय बोलतो एवढा? तर इकडे शरू आणि जय बोलत असतात, म्हणजे गौतम बांदेकरचं. जय बोलतो, आपण त्या गौतम बांदेकरचं सत्य आपल्याला काहीतरी पुरावा हवा, तेव्हाच आपण त्याचं सत्य सगळ्यांसमोर आणू शकतो. तर मग शरू बोलते, तू जे पाहिले ते आता मला पण असं वाटते की ते नक्कीच असेल, कारण तो गौतमसुद्धा ताईसोबत जरा वेगळाच वागतोय म्हणून. तर जय बोलतो, हो, तुला आत्ता कळलं का? त्यांचं गौतम आणि आशूबद्दल आणि गौतम बांदेकरबद्दल बोलणं चालू असतं. पण ते माहिती आहे ना, एकत्र आले की ते भांडणं करतात. आणि इकडे पमा बसलेली असते. तिकडे तेजस्विनी लगेच त्यांच्यामध्ये जाते. ती बोलते, काय बोलताय? तर जय बोलतो, काही इम्पॉर्टंट नाही आहे. तर मग तेजस्विनी बोलते, इम्पॉर्टंट नाही आहे तर मग कशाला बोलताय? तर मग शरू तिथनं निघून येते. जय बोलतो, नाही अगं, असंच बोलत होतो ऑफिसचं. तर मग शरू खाली जाऊन बसते. मग इकडे त्या सगळ्या एक सेल्फी काढतात, म्हणजे फोटो काढतात. आणि आशूला सगळ्यांनी ओवाळून झालेलं असतं. मग आशू जेवणाला सुरुवात करते, पण ती सारखीच गौतमकडे बघते. गौतम तिच्याकडे बघून हसत असतो. हे सगळं समायरा बघून आता खूप जलस फील करत असते. इकडे तेजस्विनी आणि जय बोलत असतात आणि तेवढ्यातच अर्चना म्हणजे
गौतम बांदेकरची आत्ताची बायको तिथे आलेली असते. पम्मा तिला बोलते, ये ग बाई ये बस. आणि अर्चना पम्माला मावशी बोलते. ती मावशी बोलून आवाज देते. मग पम्मा तिला बसायला जागा देते आणि पम्मा मला बोलवते. पम्मा बोलते, बघ ताई हीच ती अर्चना हँडमेकर आहे. तर मग उमा आणि पम्मा तिच्यासोबत बोलत असतात. उमा बोलते, आमचं पुढच्या महिन्यात प्रदर्शन आहे, तेव्हा तू येशील ना? तर ती बोलते, पुढच्या महिन्यात मला नाही जमणार, कारण मी काही दिवसांनी दुबईला जाणार आहे. माझ्या नवऱ्याचा नवीन जॉब आहे म्हणून. तर पम्मा बोलते, हो ती बोलली होती मला आणि मी तुला पण सांगितलं होतं. तर ती तिच्या वस्तू दाखवते तिने बनवलेल्या. तर उमा बोलते, हो खूप छान वस्तू आहे. मी माझ्या मैत्रिणींना कॉल करून विचारते, त्यांचं या आठवड्यात प्रदर्शन आहे म्हणून तिथे तुला स्टॉल मिळेल का? ती तिला विचारत असते, म्हणजे तिला विचारते की मी त्यांच्यासोबत बोलू का? तर ती बोलते, हो चालेल, म्हणजे मी दुबईला जाईपर्यंत या सगळ्या माझ्या वस्तू विकाव्या अशा मला वाटतात. आणि ती त्याला परमिशन देते. पण आता एवढी अर्चना तिथे आलेली असते, पण जय त्याच्या आईशी बोलण्यात मग्न असतो. त्याचं काही तिच्याकडे लक्ष जात नाही आणि तो तिला बघत नाही. जर तिला बघितलं असतं तर मग त्याने तिला तिथेच थांबून शरूला आणि सगळ्यांसमोर सांगितलं असतं आणि तिलाही विचारलं असतं, हा तुझा नवरा आहे का म्हणून. ती घरी जायला निघते आणि जयला कॉल येतो. ती दरवाज्यातनं बाहेर जाते आणि जय समोर येतो. पण जयचं काही लक्ष नसतं, त्याच्यामुळे ती त्याला दिसत नाही आणि तिला तो दिसत नाही. मग ती घरी जाते. इकडे समायरा लगेच त्या गौतम बांदेकरला फोन करून बोलते की तू तुझ्या आशूला घेऊन जा ना लवकर. तुला जेवढं काय हवं आहे तेवढं देते, पण तू त्या आशूला घेऊन जा, कारण ती सारखीच गौतमच्या जवळ असते आणि ते मला नको आहे. मला माझा गौतम माझ्यासाठी हवा आहे. त्याच्या शेजारी ती गेलेली मला आवडत पण नाही. तर तो बोलतो, दुबई का हे ते का काहीतरी प्लॅनिंग करावं लागतो मग जावं लागतं. तर ती त्याला बोलते, कर ना मग काहीतरी प्लॅनिंग. तर तो बोलतो, हो तेच करतोय ना मी. असं त्यांचं बोलणं चालू असतं. तिचं बोलणं चालू असतं आणि ती रागात फोन ठेवते आणि मागे वळते. तर मागे असते शरू. पण शरूने काय फक्त आशूताईचा आवाज, म्हणजे आशूचं नाव ऐकलेलं असतं आणि बाकीचं बोलणं ऐकलेलंच नसतं. ती जर लवकर आली असती तर तिने सगळं ऐकलं असतं. आणि मग समायरा घाबरते की हिने सगळं ऐकलं का असं तिला वाटतं. तर शरू तिची फिरकी घेते, काय आशूताईचं काय बोलत होती? तर मग ती घाबरून बोलते, नाही अगं मैत्रिणीसोबत बोलते. तिचे केळवण आहे ना आणि तिचं आता लग्न पण आहे ना, म्हणून जरा बोलत होते. तर मग शरू बोलते, एवढे ओरडून बोलत होतीस? तर ती बोलते, अगं ओरडून म्हणजे ते नेटवर्कचा इश्यू आहे ना म्हणून ओरडून बोलत होते, नाहीतर मी खूप खुश आहे. असं ती तिला फसवून बोलत असते. पण शरूला लगेच कळतं. शरू माहिती ना कशी आहे की समायरा खोटं बोलते म्हणून, घाबरल्यासारखे बोलते म्हणून, जसं काही हिला मी पकडले असं ती बोलत असते. तर हे शरूला कळतं आणि ती विचार करते की ह्या बाईचं काहीतरी नक्कीच चाललंय म्हणून. ती तिला बोलते, जा तुला मावशीने बोलवले म्हणून काम करायचे. तर ती बोलते, हो मी कामं करते. तर मग शरू बोलते, हां माहिती मला तू कामं करते म्हणून. आणि त्या दोघींची भांडणं होतात. म्हणजे असं ती समायरा तिला कमी लेखते आणि मग तिथनं निघून जाते. शौर्य इकडे विचार करते, ही कोणाशी आणि काय बोलत असेल आणि आता ही खूपच प्लॅन करायला लागली. हिचा नक्की आता प्लॅन काय असेल? हिला सगळं माहिती असेल का? असा ती विचार करते. आणि इकडे समायरा विचार करते, हो आत्ता वाचले नाहीतर पकडले गेले असते. आता खरी मजा येणार शरू. परब सिस्टरमधले एक सिस्टर गायब होणार असं बोलून ती पुढे जाते. आणि आता दुसऱ्या दिवशी जय जेवणाच्या टेबलवर, डायनिंग टेबलवर बसलेला असतो. तिथेच गौतम येतो. तर मग जय बोलतो, बाजूला चल मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी. तर गौतम बोलतो, अरे मी इथे का आलो आहे? मला भूक लागली म्हणून मी इथे आलो आहे. तर मग जय बोलतो, मला जरा पर्सनल बोलायचं आहे. मला काय बोलायचं आहे तुला तुला माहिती नाही का? तर तो बोलतो, थांब आधी जेवूया मग आपण बोलूया म्हणून. तर बोलतो, लग्न तुला करायचं आहे का मला करायचं आहे? तर तो बोलतो, मी तर अंगठीसुद्धा दिली. पण जय काय ऐकत नसतो. त्याच्या डोक्यात एकच विचार चालू असतो की गौतमसोबत ती मुलगी कोण होती? तर मग जय त्याला सांगतो की मी गौतमला एका मुलीसोबत बघितलं म्हणून. तर गौतम बोलतो, मग असेल ना कोणीतरी? तर त्याला कुठे माहिती असतं? तर मग जय बोलतो, असेल कोणीतरी काय बोलतोय तू? ते दोघंजणं कपल असल्यासारखे वागत होते. मग इकडे गौतमसुद्धा विचार करायला लागतो. तो बोलतो, आता कोण असेल? तर तो बोलतो, आता ह्याचा मी शोध घेणार आहे, पण तुला एक सांगून ठेवलं म्हणून. तर मग गौतम बोलतो, मला पण काहीतरी गडबड वाटते म्हणून. तर तो जय बोलतो,
तुला गडबड वाटते पण मला तो माणूसच गडबड वाटतं म्हणून, आणि माझं कोणी ऐकून पण घेत नाही असं तो बोलत असतो. त्यांचं बोलणं चालू असतं याच विषयावर. तेव्हा तो शरूचं नाव घेतो. मग गौतम हसतो आणि बोलतो की आज चक्क तू एका मुलीचं नाव घेतलंय आणि तिचं सगळं ऐकतो तू. तर तो बोलतो जर पुढचा जर सेन्सिबल असेल तर मी सगळ्यांचं ऐकतो म्हणून, असं तो त्यांना टोमणा देतो. आणि गौतम तेव्हा मग हसत असतो. मग काय जे चालूच होतं. तो बोलतो ती मुलगी इतकी इतकी बडबड करते की तिची एकदा ट्रेन चालू झाली की सुटतच नाही. तर तो बोलतो धर फोन घे तिच्याशी बोल म्हणून. तो म्हणतो तिच्याशी काय बोलू. तर तेव्हा आला असतो शरूचा फोन. मग शरू बोलते शायनर मला जरा हाफ डे पाहिजे होता. तर मग तो बोलतो काय हाफ डे कशाला. तर ती बोलते अरे लग्नासाठी साड्या घ्यायला जायचं होतं आणि मला पण जायचं आहे म्हणून. तर मग जय घाबरतो तर असतो म्हणजे तिच्यावर रागवतो. तो बोलतो आत्ताच जॉईन झाली आणि तुला लगेच सुट्टी पण पाहिजे का. तर ती बोलते हाफ डे घेणं माझा हक्क आहे. तर मग तो बोलतो सारखं ऑफिसमधला हक्क हक्क जागू नको म्हणू नको, घे बाई सुट्टी घे. तर तो बोलतो जे लग्न होणारच नाही आहे त्या लग्नासाठी कशाला साड्या खरेदी करायच्या आणि कशाला पैसे घालवतात. तर मग शर बोलते माझे मम्मी पप्पाचे पैसे जातात इथे मला टेन्शन येते. तर तो बोलतो मग मला काही टेन्शन नाही आहे का मी सुट्ट्या घेतो तुझ्यासारख्या ऑफिसमध्ये. तर ती बोलते पूर्ण दिवस नाही मला हाफ डे पाहिजे. ती बोलते मी दुपारी येईल ऑफिसमध्ये. तर तो बोलतो हो ऑफिसमध्ये यायचं सगळी कामं उरकायची आणि मग साईटवर जायचे म्हणून तिथे आलेला सगळा माल संपला पाहिजे असं तो तिला सांगतो. आणि भलताच विषय बोलत असतो. इकडे गौतम त्याला बघून हसत असतो म्हणून तो असा इकडे बघून बोलत असतो. आणि मग शरू फोन ठेवते म्हणजे जयच फोन ठेवतो आणि शरू बोलत असते पण तिचं काही ऐकू जातच नाही. ती बोलते हा शायनर पण कसा आहे ना केसांचा तोरा मारून फिरत असतो, याचा तोरा घेऊनच फिरवते त्याला एक दिवस असं ती बोलते. आणि इकडे जे बोलतं ही मुलगी ना एवढी बोलते तिचं तोंड बंदच होत नाही. किती असं म्हणजे कशी बनवली असेल देवाला. नाकट्या नाकाची अशी नाक फडफड करत माझ्याशी बोलत असते असं तो त्या गौतमला सांगत असतो. गौतम हसत असतो की दादा तू त्या मुलीचा एवढा विचार करायला लागला. तर तो बोलतो गप्प बस तुझ्यासाठी करतोय मी हे सगळं, नाहीतर मी मुलींसोबत बोलतसुद्धा नाही आणि ती जरा तिचे मुद्देसुद्धा मला पटतात म्हणून मी तिच्यासोबत आहे. आता तुमचं लग्न लावून द्यायचं आहे म्हणून आम्ही दोघं बोलतोय, नाहीतर आम्हाला काय करायचं आहे. तुमचं लग्न झालं नाही एकदा की मी तिचं तोंड बघणार नाही आणि तिने माझं तोंड बघावं नाही, हे सगळं तो बोलत असतो. इकडे गौतम पांदेकरच्या घरी त्याला समायराचा कॉल येतो. ती बोलते तू कधी जाणार आहेस असं ती बोलत असते. तर तो बोलतो मी लवकरच जाणार आहे. अगं दुबईला जायचं इथेच कुठंतरी नाही जायचं, प्लॅनिंग करावं लागतो आणि मी तो करतोय म्हणून. तर मग ती बोलते अरे लवकर कर ना नाहीतर काहीतरी वेगळंच होईल. तर मग तो बोलतो नाही तिची वारात आपल्याच घरात येणार, एवढं तो तिला बोलतो. तर मग तिथे अर्चना येते आणि बोलते कोणाची वरात आपल्या घरात येणार आहे. तेवढ्यात तो समायरचा कॉल ठेवतो आणि तिचे गाल पकडून तिला विचारतो तुला सांगितलंय ना माझं बोलणं ऐकायचं नाही, कोणाचं बोलणं चोरून ऐकायचं नाही. आणि तो तिचं पुढचं काय ऐकूनच घेत नाही आणि तो नुसता तिला बाळा बाळा करत असतो. आणि परत तिला सॉरी सॉरी बोलतो. म्हणतो चुकलं अर्चू चुकलं सॉरी अर्चू असं तिला बोलतो. आणि बोलतो कामाचा खूप व्याप वाढलाय ग, मला काहीच सुधरत नाही आहे. मला खूप लोन आहे आणि आता दुबईला जायचं आहे, एवढं सगळं कसं काय फिटणार असं तो तिला विचारत असतो. म्हणजे बोलत असतो असा साधेपणाचा आळसूत घेऊन. तर ती बोलते ती पण अशी पागळते आणि बोलते माझे लग्नाचे दागिने आहेत की. तर बोलतो एवढे दागिने नाही तुझे दागिने मी नाही घेऊ शकत. तर ती बोलते अहो तुम्हीच केले होते आणि आपल्या लग्नाचंच आहे, तुमचं सगळं झालं की नवीन परत बनवूया की. तर तो बोलतो नाही नको अगं तुझे नको आणि एवढ्याशा दागिन्यांनी काही होणार नाही असं तो बोलतो. आणि बोलतो की माझं लोन खूप मोठं आहे म्हणून. तर तो बोलतो तुझ्या आईला काही जमेल का, म्हणजे तुझी आई उसने दागिने देईल का, माझं काम झालं की मी तिला देईल परत करून म्हणून तो तिला असं बोलत असतो. तर ती विचार करते आणि बोलते हो देईल आई दागिने, माझ्यासाठी करणार नाही तर मग कोणासाठी करणार. मग तो गौतम खुश होतो आणि तिला बोलतो बाळा खरंच खूप छान आहे ग तू, सॉरी मला खूप टेन्शन आहे म्हणून मी असा फ्रस्ट्रेट होतो. आणि तो तिला मिठीत घेतं. मग ती पण पागळते आणि मग सगळेजण साड्या खरेदी करायला जातात. आता त्या गौतमला ती हिरवी साडी आवडलेली असते पण आशू ती अंगावर घेते पण तिला ती साडी आवडत नाही. तर तो बोलतो हा कलर छान आहे, मला पहिल्यापासूनच म्हणजे मी स्वप्न बघतो ना तेव्हा
आशू ह्या साडीतच असते, मला ही साडी खूप आवडली, आपण ही डन करूया म्हणून. तर मग आशूला ती साडी आवडलेली नसते. आशू ती साडी अंगावर घेते आणि तेवढ्यात तिथे गौतम आलेला असतो, म्हणजे गौतम खानोलकर आलेला असतो. ती त्याला बघते आणि त्याला लपायला सांगते. तर मग आशू ती हिरवी साडी तिच्या अंगावर घेते आणि गौतमकडे बघून विचारते की ही साडी कशी. तर मग गौतम बोलतो मला नको, म्हणजे त्याला ती आवडलेली नसते. तर मग आणि इकडे गौतम बांदेकर म्हणतो खूप छान दिसते म्हणून आणि तू हीच साडी घाल. आशू बोलते मला ही साडी नको आहे. तर मग शरू बोलते ताईला साडी नेसायची आहे ना, मग तिने ठरवू द्या ना तिला कोणती साडी नेसायची आहे ते, एवढं तिला बोलते आणि गौतमला तिचा राग येतो. तर मग आशू दुसरी साडी घेऊन तिच्या अंगावर ठेवते. तर मग ही साडी त्याला आवडते, म्हणजे ही साडी गौतमला आवडते. तर मग आशू ही साडी फिक्स करते आणि ती साडी गौतमला आवडलेली असते. ती आशू गौतम बांदेकरकडे सोडून गौतम खानोलकरकडे बघत असते. हे त्या गौतमला कळतं आणि आता गौतम त्याला बघून काय रिॲक्शन देते, तो सगळ्यांना सांगेल का, नाहीतर त्याच्या शेजारी जाईल का, की हा का आला इथे असं त्याला विचारायला. पण त्याला तर सगळं माहिती, त्याच्यामुळे तो असं करू शकत नाही. आणि आता साड्या बघून झालेल्या असतात. जय शरूला कॉल करून सांगतो आता ऑफिसमध्ये ये आणि तुला सांगितले ते काम कर. मग शरू सगळे कामं उरकून साईटवर जाते आणि आता साईटवर अचानक आग लागते. आता आग लागते हे जयला फोनवर कळतं की आता साईटवर आग लागलेली आहे. मग त्याच्या लक्षात येतं की शरू तिथे गेलेली होती आणि शरू आता आगीत अडकलेली असते. आणि जय त्याच्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शरूला वाचवेल का, नाहीतर तो तिकडे जाणारच नाही. आणि आता शरूला काय होईल का, तर आता हे आपण पुढच्या भागात बघायला विसरायचं नाही आहे, कारण आता खरी मज्जा येणार आहे. का आता शरूने जयला वाचवल्यावर शरू आणि जयच्या प्रेमाची सुरुवात होईल का, असं सुद्धा आपल्याला बघायला भेटू शकतं. त्यामुळे बघायला विसरू नका. सनई चौघडे.